तू ही रे माझा मित्र मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला रमाकांतने एकदम सुपर डुपर हिटच काम केलेलं पाहायला मिळणार आहे। ते म्हणजे वल्लरी मामी ज्यावेळेला खोटे दागिने आजींच्या रूममध्ये नेऊन ठेवत असतात ते सगळं व्हिडिओ रमाकांतने केलेलं आहे आणि ते सगळं घरच्यांना दाखवणार आहे। वल्लरीवर लक्ष ठेवून असलेला रमाकांत अखेर वल्लरीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर आणणार। राकेश नंतर आता वल्लरी मामींचाच नंबर असणार आहे। येणाऱ्या भागांमध्ये आपल्याला वल्लरी मामींचं सगळं कारस्थान उघड पडतानाच पाहायला मिळणार आहे। अर्णव आणि ईश्वरी आजच्या भागामध्ये जबरदस्तच वटपौर्णिमा साजरी करताना पाहायला मिळणार आहे। आजच्या भागामध्ये इथे आता वटपौर्णिमेसाठी ईश्वरी छानशी तयार झालेली असते आणि तिला नंदिनी भेटायला आलेली असते। नंदिनी म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमधील जीवाची बायको। आता इथे नंदिनीला पाहून ईश्वरी खूपच खुश झालेली असते। आता ती पाहून म्हणत असते, अगं नंदिनी ताई तू इथे कशी आलीस बरं? त्यावेळेला नंदिनी म्हणत असते, अगं ईश्वरी मी तुलाच भेटायला आली आहे। मला कळलं फूड आणि फॅशन कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही दोघांनी भाग घेतला आहे, म्हणून म्हटलं प्रत्यक्षात भेटूनच तुला शुभेच्छा द्याव्यात। आता नंदिनी ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी तू काळजी करू नकोस, हे कॉम्पिटिशन तुम्हीच जिंकणार आहात। त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, नंदिनी मला थोडंसं टेन्शन आलंय ग। त्यावेळेला आता नंदिनी म्हणत असते, अगं तू कशी टेन्शन घेतेस बरं? तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, तू आणि अर्णव जिंकणार हे नक्की। आणि सगळ्यांसमोर प्रॉब्लेम असतातच, तसेच तुमच्या समोरही काही प्रॉब्लेम आता सुरू आहेत हे मला माहीत आहे, पण सगळ्यांना पिक और नॉट म्हणणारी मुलगी आज स्वतः टेन्शन घेत आहे। तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, हे कॉम्पिटिशन तूच जिंकणार आहेस, असं म्हणून नंदिनी ईश्वरीला धीर देत असते। आता इथे नंदिनी ईश्वरीला म्हणत असते, ईश्वरी तुम्हा दोघांना जेवढी खात्री नाही तेवढी मला खात्री आहे की तुम्ही दोघंच जिंकणार आहात। त्यावेळेला आता ईश्वरी म्हणत असते, थँक्यू नंदिनी। आता ईश्वरी म्हणत असते, आणि तुम्ही दोघांनी तू आणि जीवाने जो तुमच्या बाळाबद्दल निर्णय घेतला आहे तो मला अतिशय आवडला बघ। आता इथे नंदिनीच्या हातामध्ये ताट असतं, त्या ताटामध्ये वटसावित्रीचा सगळा वाण असतो। आता तो देतच नंदिनी ईश्वरीला म्हणत असते, हे घे मी तुझ्यासाठी वटपौर्णिमेचा सगळा वाण आणला आहे आणि हा शुभ दिवसाचा वाण आहे आणि हे समज तुझ्या यशाचं प्रतीकच आहे, तू यशस्वी नक्की होणार आणि बायकोने नवऱ्यासोबत सतत खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे हे तुला बरोबर कळलं आहे। त्यामुळे ईश्वरी तू माझी मैत्रीण आहेस ह्याचा मला अभिमान आहे। आता इकडे नंदिनी म्हणत असते, आणि तुम्ही दोघं जर जिंकलात ना तर तुमच्या घरी मी इंदोरच्या जिलेब्या खायला येणार आहे। आठवतंय ना तुला, जिलेबी खाण्यासाठीच आपण दोघी भेटलो होतो। आता ईश्वरी म्हणते, हो आणि तू नक्की आमच्या घरी एकदा ये। असं म्हटल्यानंतर नंदिनी आता घाईघाईने परत जात असते। ईश्वरीला मी येते म्हणते आणि तेथून निघते। आता मागील भागामध्ये आपण हेच पाहिलं होतं की रमाकांत अर्णवला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात, पण आता अर्णव ऐकून घ्यायला तयारच नसतो। तो म्हणत असतो, काय आहे तुमचं आता अंगारा लावलाय ना, तुम्ही काय माझ्याकडून आता देवपूजा करून घेणार आहात का? त्याला रमाकांत म्हणत असतात, नाही देवपूजा नाही रे, आता गेल्या काही वर्षांमध्ये जे काही घडलं त्याबद्दलच काहीतरी तुला सांगायचं आहे। आता घरातले सगळेच रमाकांत आणि अर्णवकडे पाहत असतात। आता ईश्वरीला असं वाटायला लागलेलं असतं की नेमके हे काय सांगणार आहेत बरं। आता रमाकांत काहीतरी अर्णवला सांगत आहेत हे वल्लरी मामी सुद्धा चोरून ऐकत असतात आणि चांगल्याच घाबरलेले असतात। आता इथे अर्णव मात्र रमाकांतांचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो। तो म्हणत असतो, मला तुमचं ऐकण्यामध्ये काही सुद्धा इंटरेस्ट नाहीये आणि मला तुमचं काही ऐकून सुद्धा घ्यायचं नाही, कारण आता सध्या कॉम्पिटिशन कसं जिंकायचं याच विचारामध्ये मी आहे, त्याचं टेन्शन मला आहे, त्यामुळे तुमच्याबद्दल मला काहीही ऐकून घ्यायचं नाही। असं म्हणून तो तिथून जात असतो। तेवढ्यातच ईश्वरी धावत अर्णवजवळ येते आणि म्हणत असते, सर ऐकून घ्या ना, बाबांना तुमच्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे। आता ईश्वरी रमाकांतना म्हणत असते, बाबा बोला ना, तुम्हाला काय बोलायचं आहे? आता रमाकांत काहीतरी बोलणार, तेवढ्यातच वल्लरी मामी पुढे येतात। आता वल्लरी मामींना माहीत असतं की रमाकांतना तिच्यावर संशय आला आहे, म्हणूनच मध्येच येते आणि सगळ्यांना म्हणत असते, मग काय स्पर्धेची तयारी चांगली जोरातच चालली आहे की? त्यावेळेला आकाश म्हणतो, हो मम्मा चालली आहे। आता इकडे मामींचं बोलून झाल्यानंतर ईश्वरी पुन्हा रमाकांतना म्हणत असते, बोला ना बाबा तुम्हाला काय बोलायचं आहे? आता मात्र रमाकांत वल्लरीला पाहून दबकतात, कारण आता रमाकांतना वल्लरी मामींचं सत्य सांगायचं असतं अर्णवला की वल्लरी उदयकांतला भेटली आहे म्हणून। आता वल्लरीला पाहून रमाकांत स्वतःचं तोंड बंदच ठेवतात आणि ईश्वरीला म्हणत असतात, नाही ईश्वरी आता मला नाही काही बोलायचं, तसं काही महत्त्वाचं पण नाहीये आणि माझ्या आरतीची वेळ झाली आहे, मला आता जायचं आहे। आता इथे अर्णव ईश्वरीला म्हणत असतो, नाही त्यांना काही बोलायचं, जाऊ का मी आता माझ्या कामाला? त्यावेळेला ईश्वरी हो असं म्हणते। अर्णव तेथून आता मामांना घेऊनच त्याचं
काम करण्यासाठी निघून जातो. आता रमाकांत सुद्धा तेथून निघून जातो. वल्लरी मामींच्या मनात मात्र चांगलेच लाडू फुटायला लागलेले असतात, कारण आता रमाकांत काहीच बोललेले नसतात. इकडे ईश्वरी मात्र स्वतःच्या मनात चांगलीच हुशार झालेली असते. ती म्हणत असते बाबा काहीतरी मागं घडलेल्या गोष्टींबद्दल खूप महत्त्वाचं बोलायला लागले होते, पण वल्लरी मामी आल्यानंतर बाबा असे का शांत झाले बरं, नेमकं काय विषय असेल. आता इथे देवासमोर सगळेच उभारलेले असतात, घरातील सगळेच मेंबर असतात. आजी आता देवी पुढे हात जोडूनच म्हणत असतात, देवा ही स्पर्धा जिंकण्यासाठी सगळेच मनापासून प्रयत्न करत आहेत आणि ही स्पर्धा म्हणजे साक्षात शिवधनुष्य उचलण्यासारखंच आहे, म्हणजे खूपच कठीण आहे. या सगळ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ द्यात आणि त्यांना या स्पर्धेमध्ये यश येऊ दे, असं म्हणून घरातले सगळे देवी आईला नमस्कार करत असतात. आता इथे तुरुंगामध्ये मात्र राकेश हा आतमध्ये जेलमध्ये असून सुद्धा चांगला मनमानीच करायला लागलेला असतो. आता सौदामिनी देशमुख या राकेशसाठी लाडू घेऊन गेलेले असतात. आता राकेश त्यातीलच लाडू खाऊन म्हणत असतो, असेच लाडू मला कित्येक दिवस झालं खायचे होते, मला जर एक बहीण असती तुमच्यासारखी, असं म्हणत असतो. तेवढ्यातच सौदामिनी म्हणत असतात, गप रे जरा शांत बस, तुझं नाटक पाहिलं मी इथे आलेच नाहीये. हे ऐकून हा राकेश पुन्हा राक्षसासारखा हसायला सुरू करतो. आता राकेश म्हणत असतो, लाडू खूपच छान झाले आहेत, अगदी चविष्ट झाले आहेत, तुम्ही तर बनवले नसणारच, तुमच्या मेडने बनवले असतील ना, मग त्यांना सांगा, लाडू अतिशय छान झाले आहेत. आता सौदामिनी म्हणत असतात, तुला लाडू खायचं पडलं आहे का, ईश्वर यांनी अर्णवला अजून मी हरवलं सुद्धा नाही, तोपर्यंतच तू लाडू काय खात आहेस बरं. त्यावेळेला आता राकेश म्हणत असतो, मग काय करू, मी तर होपलेस आहे आणि तुमचे सगळे प्लॅन फ्लॉप होत आहेत, तुमची सगळी प्लॅनिंग फिसकटतच आहेत, मग मी लाडू कधी खायचे बरं. आता सौदामिनी चिडूनच राकेशला म्हणत असतात, माझा प्लॅन एकदम बरोबरच होता. त्यावेळेला राकेश म्हणत असतो, तुमचा प्लॅन एकदम बकवास होता आणि इतका साधा होता की तो कुणालाही कळू शकेल. आता राकेश म्हणत असतो, सात्विक पेशंटचं नाव खराब करण्यासाठी कोणीही काहीही करू शकतं याचा अंदाज त्यांना बरोबर असणार आहे आणि तुम्ही बहुतेक समोर जो दुश्मन आहे तुमचा म्हणजे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना हलक्यात घेत आहे असं मला का वाटत आहे बरं. त्यावेळेला सौदामिनी चिडूनच म्हणतात, मी त्या दोघांना अजिबात हलक्यात घेत नाही, मी जे काही करते ते विचार करूनच करते. आता राकेश म्हणत असतो, अहो तुम्ही सगळं करताय विचार करून, पण तुमचे प्लॅनिंग का फिसकटत आहे बरं. आता राकेश सौदामिनीला म्हणत असतो, तो अर्णव आणि त्याची ती बायको म्हणजे माझी इंदोरी जिलेबी यांना अजिबात हलक्यात घेऊ नका हा, ते अतिशय हुशार आहेत आणि त्या अर्णवची बायको म्हणजे ती ईश्वरी तर खूपच हुशार आहे, त्यामुळे आता प्लॅनिंग करताना जरा जास्तच विचार करून करा. आता सौदामिनी म्हणत असतात, मी प्लॅनिंग तर विचार करूनच केलं होतं, त्या स्पर्धेतून बाहेर काढण्यासाठी सात्विक फॅशनचं नाव खराब करणं हाच बेस्ट पर्याय माझ्याकडे होता आणि तोच तर मी केला. त्यावेळेला हा राकेश हसतच म्हणत असतो, हो हो बेस्टच प्लॅनिंग होतं, म्हणून तर तुमचं प्लॅनिंग तुमच्यावर उलटलं सगळं. आता इथे सगळेजण घरातील देवासमोर हात जोडून उभारलेले असतात. तेवढ्यातच अर्णव तिथे येतो आणि सगळ्यांना म्हणत असतो, काय करताय तुम्ही, लवकर जायचं आहे, मिसिंदोर चल लवकर, आपल्याला उशीर होत आहे. त्यावेळेला आजी काय करतात, अर्णवला देवीचा प्रसाद देत असतात. आता अर्णव काही केल्याने देवावर विश्वास ठेवायला तयारच नसतो. आता ईश्वरी पुन्हा प्रसाद घेण्यासाठी अर्णवला आग्रह करते, केल्यानंतर मात्र अर्णव प्रसाद घेतो. इकडे आता अर्णव म्हणत असतो, चला पटकन आपल्याला निघायला हवं, आता घरातील वातावरण खूपच छान असतं. आता इकडे आकाश अर्णवला म्हणत असतो, दादा माझं ऑफिसला एक काम आहे ते मी करतो आणि पटकन तिकडे येतो. आता इकडे ईश्वरी मात्र अर्णवला म्हणत असते, सर तुम्ही गडबड करू नका, थांबा जरा, आज वटपौर्णिमेचा सण आहे आणि मला ती साजरी करायची आहे. आता ईश्वरी नम्रताला म्हणत असते, चल ताई आपण पटकन वटपौर्णिमा साजरी करूया. त्यावेळेला मात्र नम्रता म्हणत असते, अगं ईशू मी वटपौर्णिमा केली. आता त्यावेळेला ईश्वरी आश्चर्यानेच म्हणत असते, काय नमुताई तू वडाची पूजा केलीस सुद्धा. त्यावेळेला नम्रता म्हणत असते, हो मी काही बाहेर गेले नाही, पण घरीच फांदी आणली होती आणि त्याची पूजा मी करून घेतली. आता इथे आकाश नम्रताला म्हणत असतो, नम्रता तू वडाची पूजा केली आहेस ना, मग तू माझ्याबरोबर ऑफिसला चल, मग आपण नंतर तेथूनच जाऊया. आता नम्रता इथे आकाशला आजींना नमस्कार करायला सांगत असते आणि दोघेही आजींचा आशीर्वाद घेतात. आता ते दोघे गेल्यानंतर ईश्वरीला मोठा प्रश्न पडलेला असतो की नमुताईने तर वडाची पूजा केली, पण मी कशी करणार बरं. आता अर्णवला ती म्हणत असते, सर माझ्या वटपूजेचं काय बरं, मी कशी करणार बरं. त्यावेळेला आता अर्णव म्हणत
असतो जा ना एखादी फांदी आण आणि करून मोकळी हो, त्यावेळेला तर ईश्वरी म्हणत असते नाही ना, मला अशी पूजा करायचीच नाही आहे, मला छान बाहेर जाऊन पूजा करायची आहे. त्यावेळेला अर्णव आता वैतागून म्हणत असतो बरं ठीक आहे बाई, तुझा आवर जा, जाता जाता एखादा वड लागला तर तिथे तू पूजा करून घे. आता ईश्वरी आणि अर्णवचं हे बोलणं ऐकून घरातल्यांना मात्र हसू आलेलं असतं. आता इथे ईश्वरी म्हणते ठीक आहे सर, मी पटकन आवरून येते. आता ईश्वरी आणि अर्णव सुद्धा तेथून निघायच्या अगोदर आजींचा आशीर्वाद घेतात आणि ईश्वरी मामांचा घेते आणि रमाकांतचा सुद्धा आशीर्वाद घेते आणि आवरण्यासाठी निघून जाते. इकडे आता सौदामिनी तुरुंगात असलेल्या राकेशवर खूप चिडलेली असते आणि म्हणत असते तू खूप हुशार आहेस ना, मग तुरुंगात का खितपत पडला आहेस बरं. आता इकडे सौदामिनीचं हे बोलणं ऐकून राकेश म्हणत असतो लाडू मात्र तुम्ही माझ्यासाठी छानच आणलेत बरं. त्यावेळेला सौदामिनी म्हणत असते ए काय सारखं लाडू लाडू करतोयस, मुद्द्याचं बोल बरं. त्यावेळेला राकेश म्हणत असतो बरं ठीक आहे, तुम्ही माझ्यासाठी एवढे छान चविष्ट मोतीचूरचे लाडू आणले आहेत म्हणल्यानंतर मी तुम्हाला मदत करणारच की. आता सौदामिनी म्हणत असते नेमकं काय करायचं आहे तू सांगशील का मला. त्यावेळेला राकेश काय करत असतो मी तर आत आहे, पण मी जर तुमच्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं माहीत आहे का, असं म्हणून राकेश हा सौदामिनीच्या गळ्याजवळ हात नेत असतो आणि म्हणजे मारूनच टाकायचं असं तो खुणावून सांगत असतो. आता सौदामिनीला हे कळाल्यानंतर ती म्हणत असते एवढं सोपं वाटतंय का तुला कुणाला तरी मारणं. त्यावेळेला राकेश म्हणत असतो का तुम्हाला हे अवघड वाटत आहे. आता सौदामिनी म्हणत असतात माझ्यासाठी काहीच अवघड नाही, पण त्याला एवढं सोपं मरण मला द्यायचं नाही आणि त्याला लगेच मारायचं सुद्धा नाही आहे. त्याला भिकेला लागलेलं मला पाहायचं आहे, त्याची कंपनी, त्याचं घर, त्याची सगळी प्रॉपर्टी त्याच्या हातून निसटून तो दारोदारी फिरताना त्याला पाहायचं आहे मला. आता राकेश म्हणत असतो सौदामिनी चांगलं प्लॅनिंग चांगलं आहे, तुमचे विचार सुद्धा चांगले आहेत बरं, पण आता त्या स्पर्धेमध्ये त्या दोघांनी जिंकू नये म्हणून तुम्ही काय करणार आहात बरं, कोणतं प्लॅनिंग करणार आहात. त्यावेळेला सौदामिनी म्हणत असते हो त्यासाठी मी एक नवीन प्लॅनिंग केलं आहे. त्यावेळेला राकेश म्हणत असतो हो का, प्लॅनिंग झालं सुद्धा आहे. राकेश म्हणत असतो तुम्ही प्लॅनिंग केलं असेल हो, पण त्या दोघांना थांबवणं खूपच कठीण आहे. हे ऐकून सौदामिनी राकेशवर चिडते आणि म्हणत असते तू तर इथेच बस, काय करायचं आहे ते माझं मी करणार आहे, असं म्हणून त्या रागाने निघून जात असतात. तेवढ्यातच राकेश म्हणत असतो अहो सौदामिनी देशमुख जात आहात, पण जाता जाता ते लाडू तरी मला देऊन जा. त्यावेळेला सौदामिनी तेथूनच चिरूतून तो डब्बा आतमध्ये देते आणि म्हणत असते खरंच हा माणूस खूपच वेगळा आहे. आता इकडे देवीसमोर रमाकांत एकटेच उभारलेले असतात आणि ईश्वरी आणि अर्णवच्या यशासाठी मनापासून प्रार्थना करत असतात. आता ते म्हणत असतात देवी आई अर्णव आणि ईश्वरी सात्विक फॅशन वाचवण्यासाठी खूप कष्ट करत आहेत, खूप मेहनत करत आहेत, अगदी मनापासून करत आहेत, त्यांना यश दे, त्यांना या स्पर्धेमध्ये विजय दे आणि त्या दोघांचा विजय, त्या दोघांचं सुख या घरामध्येच कोणाला तरी पाहवत नाही, बघवत नाही असं मला वाटत आहे. नेमकं वल्लरीच्या मनामध्ये काय चाललं असेल, ती या घरातच राहते आणि या घराबद्दल वाईट का चित्ते बरं. नेमकं हेच सत्य मला शोधून काढायचं आहे आणि तिचं सत्य लवकरात लवकर मला कळालं पाहिजे आणि आजच्या आज तिचा पाठलाग मी करून ते सत्य शोधून काढणार आहे. देवी आई मला यश दे, त्या वल्लरीच्या मनामध्ये काय आहे याचा धूम मला लवकरात लवकर लागू दे आणि त्याचा साक्षात्कार मला होऊ दे, असा आशीर्वाद दे, असं म्हणून रमाकांत आता देवी आईला नमस्कार करत असतात. आता इथे अर्णव तयार होऊन खाली आलेला असतो आणि त्याच्या पाठोपाठ ईश्वरी सुद्धा येते. आता ती वटपौर्णिमेसाठी एवढी छान तयार झालेली असते की खूपच सुंदर दिसत असते. तिने आता काठपदर साडी नेसलेली असते, खूप छान दागिने सुद्धा घातलेले असतात आणि ती खूप सुंदर दिसत असते. आता अर्णव तिला पाहिल्यानंतर तिच्याकडे पाहतच राहतो. आता ईश्वरी म्हणत असते सर माझं आता आवरलं आहे, चला आपण निघूया. आता ती तर बडबड करत असते पण अर्णव तिच्या सौंदर्याकडे पाहतच बसलेला असतो. एवढी सुंदर ईश्वरी दिसत असते. आता ईश्वरी मात्र अर्णवच्या तोंडासमोर चुटकी वाजवते आणि म्हणत असते सर काय काय बघत आहात बरं, चला ना आता उशीर होतोय ना. त्यावेळेला अर्णव म्हणतो हो हो उशीर होतच आहे, चला आता आपण जाऊया. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते हो सर तुम्हाला मी एक सांगते, वाटेला मी वड्स भेटला तर मी तिथे पूजा करणार आहे, तिथे माझ्यावर चिडचिड करायची नाही आणि गडबड सुद्धा करायची नाही. आता ईश्वरी म्हणत असते हो आणखी एक सांगते सर, ओटीचं साहित्य वगैरे सगळं मला तिथे बायका विकत बसल्या असतील तिथून घ्यायचं आहे आणि ती सगळी पूजा अगदी व्यवस्थित करायची आहे, तिथे माझ्यावर चिडचिड करायची नाही आणि सगळ्यांच्या
सगळ्यांच्या समोर माझ्यावर ओरडायचं नाही. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, काय तू एवढं सगळं एवढी डिटेलमध्ये पूजा करत बसणार आहेस? मिसिंदर तू एक काम कर, आज नको पूजा करूस, तू उद्या कर. वटपौर्णिमा आज आहे आणि पूजा उद्या कर असं म्हणताय? नाही नाही, आजच माझी वटपौर्णिमा होणार आणि नंतर मग काम करणार. आता अर्णव म्हणत असतो, ठीक आहे तुझी बडबड बंद कर, पण चल आता उशीर होत आहे. असं म्हणून आता ईश्वरी आणि अर्णव तेथून निघतात. आता इथे वल्लरी मामींचं कारस्थान सुरू झालेलं आहे आणि रमाकांत वल्लरी मामीचा पाठलाग करत तिच्या पाठीमागे आलेले असतात. आता इथे वल्लरी काय करत असते, जे सोन्याचे दागिने चोरलेले असतात ते उदयकांतला दिलेले असतात आणि सेम तसेच्या तसे अगदी त्याच डिझाईनचे खोटे दागिने बनवून वल्लरी घेऊन आजींच्या रूममध्ये आलेली असते. आता ज्या बॉक्समधून दागिने घेतलेले असतात ते बॉक्स वल्लरी पुन्हा बाहेर काढते आणि जे खोटे दागिने बनवून आलेले असतात ते त्या बॉक्समध्ये ठेवून देते आणि ठेवत ठेवत स्वतः म्हणत असते, वा वा, त्या कारागिराने किती छान दागिने बनवले आहेत, अगदी तसेच्या तसे, त्याला तर मानलंच पाहिजे. आता ओल्ड लेडीला काहीच कळणार नाही की हे खोटे दागिने कुणी ठेवले आहेत. आता मात्र वल्लरी मामी जे खोटे दागिने बाहेर रुमालातून काढत असतात त्याच वेळेला त्यातून एक चीट खाली पडलेली असते आणि त्या चिठ्ठीकडे वल्लरी मामींचं लक्षच नसतं आणि वल्लरी मामी स्वतःच्या कामामध्येच मग्न असतात आणि हे सगळं वल्लरी मामींचं कारस्थान उदयकांत बाहेरून मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग करत असतात. आता वल्लरी मामींचं कारस्थान सगळ्यांसमोर यायला रमाकांतच्या हाती ठोस पुरावा लागलेला आहे. आता इथे वल्लरी मामी जिथे जे दागिने असतात ते अगदी व्यवस्थित ठेवत असतात आणि सगळं काही रेकॉर्डिंग होत असते हे माहीतच नाही. आता सगळं काही ठेवल्यानंतर आहे तसे बॉक्स कपाटामध्ये ठेवतात आणि तेथून निघतात. आता रमाकांत सुद्धा तेथून दडी मारतात. आता तिथे ती चिठ्ठी पडलेली असते ती वल्लरी मामींना दिसलेलीच नसते. आता वल्लरी मामी रूममधून निघून गेल्यानंतर रमाकांत तिथे जातात आणि ती चिठ्ठी कसली पडली आहे ती हातात घेऊन पाहतात तर ती चिठ्ठी अशी असते की सोन्याचे दागिने देऊन सेम त्याच डिझाईनचे खोटे दागिने बनवून घेतली आहेत त्याची ती पावती असते. आता रमाकांत ते पाहतात, ते वाचतात, त्यानंतर त्यांना धक्काच बसतो. म्हणजे वल्लरीने आता सोन्याचे दागिने देऊन खोटे दागिने बनवून घेतले आहेत आणि तेच इथे आणून ठेवले आहेत. त्यावेळेला आता रमाकांत म्हणत असतात, मिळाला, वल्लरीच्या विरोधात ठोस पुरावा आम्हाला मिळाला आहे. आता इथे रमाकांत नेमकी ही चिठ्ठी कुणाला देणार आहे, ते कुणाला सत्य सांगणार आहेत तेच आपण येणाऱ्या भागांमध्ये पाहणार आहोत. पण या वल्लरी मामी एवढ्या पोचलेल्या आहेत की त्या अगदी काहीही करू शकतात या रमाकांतला फसवण्यासाठी. त्या कधीही कुठलाही डाव उलटून पाडू शकतात. त्यामुळे नेमकं वल्लरी मामींचं खरंच कारस्थान सगळ्यांसमोर येईल का? वल्लरी मामींनी खरंच ते दागिने खोट्याचे बनवून घेतले असतील का? तेच आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळणार आहे. इकडे आता अर्णव आणि ईश्वरी गाडीमधून येत असतात. इथे आता पोलिसांची नाकाबंदी असते. आता इथे ते पोलीस म्हणत असतात, तुम्ही पुढे जाऊ शकत नाही, पुढे रस्ता बंद आहे, नाकाबंदी आहे. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो, सर प्लीज, घाई आहे, खूप महत्त्वाचं काम आहे, जाऊ देल ना आम्हाला. आता ते सर म्हणत असतात, नाही, नाकाबंदी आहे तर मी तुम्हाला कसं सोडणार बरं. त्यावेळेला ईश्वरी सुद्धा त्या पोलिसांना विनंती करत असते, सर आम्हाला जाऊ देल ना, खूप महत्त्वाचं आमचं काम आहे. आणि अर्णव सुद्धा म्हणत असतो, एकच तर आमची गाडी आहे, आम्ही पटकन निघून जातो ना, सोडा ना सर. त्यावेळेला आता ते पोलीस नाहीच म्हणत असतात. आता इकडे एवढी विनंती करून सुद्धा ते पोलीस अर्णवला नाहीच म्हणत असतात. सगळ्यांना रूल सारखेच आहेत, त्यामुळे बाकीच्या गाड्या मी अडवल्या आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सोडू शकत नाही असं म्हणल्यानंतर अर्णव म्हणत असतो, सर प्लीज. त्यानंतर पोलीस म्हणत असतात, नाही, अजिबात सोडणार नाही, तुम्ही दुसऱ्या रस्त्याने जा. त्यावेळेला अर्णव अखेर म्हणत असतो, ठीक आहे, आम्ही दुसऱ्या रस्त्याने जातो. आता हे सगळं प्लॅनिंग या सौदामिनीचं असतं. आता अर्णव आणि ईश्वरी तेथून निघून गेल्यानंतर तो पोलीस सौदामिनीला फोन लावतो आणि म्हणत असतो, मॅडम मी तुमचं काम केलं आहे. त्यावेळेला सौदामिनी त्या पोलिसाला म्हणत असतात, काम मात्र तुम्ही एकदम चोख केलं आहे हां, आणि त्याचे पैसे तुम्हाला मिळतीलच. आता इकडे रमाकांत मात्र चांगलेच वल्लरीच्या पाठीमागे हात धुवून लागलेले आहेत. आता ते काय करतात, वल्लरीच्या रूममध्ये येतात आणि तिच्या कपाटामध्ये शोधाशोध सुरू करतात. म्हणजे तिच्या विरोधात आणखी काही पुरावा मिळतोय का हेच ते शोधत असतात. आता फाईल उघडून पाहतात, त्यात काही मिळतंय का, ड्रॉवर उघडून पाहतात, त्यात काही मिळतंय का, पण त्यांच्या हाती अजून काही लागलेलं नाही. तोपर्यंत इकडे ईश्वरी आणि अर्णव मधल्या रस्त्याने जात असतात. आता इथे दोघांना नेमका रस्ताच सापडत नसतो आणि अर्णव म्हणत असतो, मिस इंदोर, मला असं वाटत आहे इथे रस्ता संपली आहे. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असते, हो सर, इथून पुढे रस्ताच नाहीये आणि पहा ना, इथे मोबाईलला रेंज सुद्धा नाहीये. त्यावेळेला अर्णव सुद्धा म्हणत असतो, हो हो, इथे तर रेंजच. आता अर्णव म्हणत असतो, चल आपण रिव्हर्स गाडी घेऊन दुसऱ्या रस्त्याने जाऊया. त्यावेळेला ईश्वरी म्हणते, नाही नाही सर, थांबा, आपण इथे आता थोडा वेळ थांबूया आणि इथेच वडाचं झाड शोधूया. आपल्याला या जंगलामध्ये कुठे ना कुठेतरी वडाचं झाड मिळेलच की, आणि मिळालं तर पटकन पूजा करून घेऊ. आता अर्णव चिडूनच म्हणत असतो, मिसिंदूर काय बोलतेस तू, काय सुचल तुला काय नाही बघ.
त्यावेळेला ईश्वरी म्हणते असते नाही नाही सर उतरा पटकन पटकन आपण पूजा करूनच मग निघूया. आता इथे अर्णव ईश्वरीवर खूपच वैतागलेला असतो आणि तो म्हणत असतो हे बघ शिर्केंचे किती मिस कॉल पडले आहेत, चल पटकन आपल्याला निघायला हवं. त्यावेळेला ईश्वरी म्हणते असते सर तुम्हाला वेळेच्या आधी सगळ्या ठिकाणी पोहोचायची सवय आहे म्हणूनच तुम्ही असे करत आहात. थोडा वेळ थांबा, आपण जायचंच आहे ना आणि मला माझी पूजा पटकन करून घेऊ दे, आपण लगेच निघूया. आता अर्णव म्हणत असतो अगं ये मिस इंदोर, या जंगलामध्ये कुठं आपण वड शोधणार आहोत बरं, चल आपण ज्या रस्त्याने जाणार आहोत त्या रस्त्याला कुठेतरी वड आपण शोधूयाच आणि तिथे तू पूजा कर ना तुझी, चल पटकन आपण इथून निघूया बरं. त्यावेळी ईश्वरी म्हणत असते नाही सर पूजा तर आता इथेच होणार, ज्या रस्त्याने आपण जाणार होतो तिथे तर नाकाबंदी लागली आणि त्या रस्त्याला सगळं साहित्य सुद्धा मिळणार होतं आणि तिथे वडाची पूजा सुद्धा व्यवस्थित झाली होती, पण नाही ना झाली म्हणून आता इथेच पूजा करायची आणि मगच निघायचं. अर्णव म्हणत असतो अगं हे मिस इंदोर कुठे वड शोधायचं इथे बरं. त्यावेळेला ईश्वरी म्हणत असे नाही नाही वड तर आपण शोधायचंच आहे आणि तुम्ही सारखं सारखं माझ्या पूजेच्या आडवं यायचं नाही बरं का, चला मी 5 फळे शोधून आणते आणि तुम्ही वड शोधा. त्यावेळेला अर्णव म्हणत असतो वड शोधू, कुठे शोधू बरं, कुठे मिळेल. ठीक आहे सर तुम्ही वड शोधू नका, तुम्ही 5 फळे शोधा आणि मी वड शोधते. त्यावेळेला आता अर्णव म्हणत असतो काय अगं ये कुठं काय शोधायचं. आता ईश्वरी काहीच ऐकत नाही आणि वड शोधण्यासाठी निघून जाते. आता अर्णव म्हणत असतो तिला एकटीला जाताना पाहूनच अगं ये मिस इंदोर कुठे जात आहे, चुकशील जंगलात. इथे अर्णव खूपच ईश्वरीवर वैतागलेला असतो. पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की ईश्वरीने आता वडाच्या पानांच्यावरच अर्णवला उभा केलेलं असतं आणि अर्णवच्या भोवतीने दोरा गुंडळत असते. आता अर्णव म्हणत असतो मिस इंदोर काय करत आहेस, मी हे वडाचं झाड नाही आहे. आता ईश्वरी म्हणत असते सर वडाचं झाड तर नाही आहे पण तुम्हालाच वड मानून अगदी मनापासून मी तुमची पूजा केली आहे, त्यामुळे 7 जन्मासाठी आता तुम्ही माझे आणि मी तुमची असणार आहे. आता अर्णव मात्र ईश्वरीकडे प्रेमाने पाहत असतो. आता पुढील भागामध्ये हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे की रमाकांत वल्लरीचं सगळं कारस्थान सगळ्यांसमोर कशा प्रकारे आणणार आहेत आणि खरंच वल्लरीचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येईल का, अर्णव आणि ईश्वरी हे फूड आणि फॅशन कॉम्पिटिशन जिंकतील का आणि सौदामिनी देशमुख या दोघांच्या मार्गामध्ये आणखी काही अडथळा आणतील का, हे पाहणं प्रेक्षकांसाठी खूपच रंजक ठरणार आहे. त्यामुळे तू ही रे माझा मितवा मालिकेचा रिव्ह्यू नियमित ऐकायला विसरू नका.